राज्यातल्या बाजार समित्यांनी संप मागे घेतला असला तरी नाशिकमध्ये मात्र व्यापारी आणि आडते अजून बंदच्या भूमिकेवरती अडूनच आहेत। त्यामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांनी शेतमाल थेट किरकोळ बाजारात विकण्याची तयारी केली आहे। अशा उत्साही शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिकच्या बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांनी संप बंद झाला म्हणून माल आणला, मात्र नाशिकच्या व्यापाऱ्यांनी मात्र संप सुरू ठेवलाय। त्यामुळे माल बघू शकतोय आपण की हा संपूर्ण माल या ठिकाणी घेऊन शेतकरी बसलेत। शेतकऱ्यांची आता अडचण झाली आहे की हा एवढा माल जो आहे हा एकदम किरकोळमध्ये कसा विकायचा किंवा किरकोळ विक्रेत्यांना कसा विकायचा, मात्र त्याचीही तयारी त्यांनी या ठिकाणी केलेली दिसते। आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एकूण जो हा सगळा घोळ चाललेला आहे, काय वाटतंय तुम्हाला? हा जो सगळा घोळ चाललाय नाशिकच्या व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं एवढं आहे, बाकीचं म्हणजे सगळीकडे चालू झालं आणि नाशिक का वगळलं पहिलं महत्त्वाचं कारण हे, आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याकरता मार्केट खोललंय, शेतकऱ्याच्या पैशातून मार्केट खोललंय आणि आडत आमच्याकडून का घ्यायची? बाबा, तुम्ही अनेक वर्षांपासून हा सगळा शेतीमाल बघितला, एपीएमसी बघितलेली आहे, काय वाटतंय सरकार जे करतंय ते चांगलं आहे? एकदम योग्य आहे। हो, काय केलं पाहिजे म्हणजे जो काही मुक्त व्यापार झाला तर फायदा होईल? मुक्त व्यापारच करायला पाहिजे, आडत ही शेतकऱ्यावर नकोच ही। एकूणच आडत शेतकऱ्यावर नको आहे याबद्दल शेतकरी ठाम आहे। तुला काय वाटतं? सरकारच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। शेतकरी आज न उद्या सेटल होणारच आहे। 4-5 दिवस गेले, 2-3 दिवस शेतकऱ्यांनी अजून थोडं थांबायला पाहिजे, यामध्ये शेतकऱ्याचा फायदाच आहे एवढं सांगू इच्छितो। एकूणच जर आपण बघितलं, शेतकऱ्याला शिवार खरेदीची परवानगी सरकारने दिली आहे, त्यामुळे व्यापारी शिवार खरेदी करू शकतो। मात्र शेतकऱ्याला जर किरकोळ विक्रीसाठी रस्त्यावर उभं राहण्याची परवानगी दिली शहरांमध्ये किंवा वेगवेगळ्या दुकानांमध्ये त्याला विक्रीसाठी माल ठेवण्याची परवानगी दिली तर येत्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक फायदा होईल। मधली जी चेन आहे ती बंद होईल आणि हा जो आज किओस्क झाला आहे, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात आहे ते धरलं जाणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।